नाभिक समाजाचे अध्यक्ष आशिष खंडागळे, गणेश चव्हाण, गणेश चव्हाण, किसन खंडागळे, आदर्श नाभिक सेवा मंडळ सांगोला तालुका अध्यक्ष, संतोष जगताप आहे, सांगोला शहर अध्यक्ष, आदर्श नाभिक सेवा मंडळ सांगोला. तर अध्यक्ष साहेब, तुम्ही नाभिक सेवा मंडळाचे अध्यक्ष आहात सांगोल्याचे. परवा आपण एक तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं की काही नाभिक समाजाच्या दुकानावर हल्ला केला किंवा दुकान फोडली गेली, नुकसान केलं गेलं. तर त्याबद्दलची आपण जरा निवेदन कशासाठी दिलं तेवढं जरा सविस्तर सांगा. मोठ्यावर बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील गंगामसला म्हणून एक खेडेगाव आहे. त्या गावात नाभिक समाजाची जी दुकान होती ती बंद असताना रात्रीच्या वेळेस 12-1च्या पुढे काही समाजकंटकांनी दोषापोटी कशापोटी दुकानं फोडून अस्ताव्यस्त दुकानांची चिडाट उडवून दिली. म्हातारी मेलेल्याचं दुःख नाही, काळ सोपावतो. आज घटना तिथं घडली माजलगावमध्ये, तर ती ग्रस्त इथंपर्यंत पण पोहोचू शकतो. तर हा पुढील धोका लक्षात घेऊन आज सर्व समाज बांधवांनी आम्ही तहसील कार्यालयात निवेदन दिलं की जे कोण समाजकंटक असतील आणि ज्यांना हा प्रकार केला आहे त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी, याचा तपास व्हावा, झालेली नुकसान भरपाई मिळावी आणि हा प्रकार पुन्हा नंतर घडू नये. समाज हा मुठभर असतो, सेवा करून जगणारा समाज आहे, गरीब आहे आणि त्याच्यावरती ह्या पद्धतीने हल्ले करणे तर ह्याच्यासारखा निषेध कुठला मोठा नाही. तर त्या अनुषंगाने आम्ही तहसील कार्यालयावरती निवेदन दिलं होतं. फक्त निषेध म्हणून जर असे प्रकार जर पुन्हा नंतर घडत गेले तर जे तीव्र प्रतिसाद आमच्याकडनं पण उमटतील. हा प्रकार होतो तर थांबावा, समाजकंटकांनी ह्या गोष्टी थांबवाव्यात एवढीच विनंती आहे माझं. निवेदनामध्ये महत्त्वाचा मुद्दा कोणता होता? निवेदनामध्ये ज्या कोणी हा समाजकंटकांना हल्ला केला आहे त्याचा सखोल चौकशी व्हावी आणि त्यांना अटक व्हावी आणि नुकसान भरपाई मिळावी आणि पुन्हा असे प्रत्येक नंतर कुठे घडू नये याची दखल शासनाने घ्यावी. साधारण दुकानं किती होते? दुकाने तिथं 10-15 दुकानं असतील गावात, पण 4-5 दुकानं त्यांची फोडली गेली. फक्त सलूनची दुकानं 4-5 फोडली गेली, तर दुसऱ्या दुकानांना कुठल्याही. तर ते त्याच्यामध्ये नुकसान साधारण किती झालं असेल बरं? प्रत्येक दुकानात लाख-सव्वा लाख रुपयाचं नुकसान झालं असणार आहे त्यांचं, प्रत्येक दुकानाचं आणि उपजीविका त्यांची त्याच्यावरती आहे, करून हातावरची पोट आहेत त्यांची. आणि अशा पद्धतीने भ्याड हल्ले करून जर तुम्ही जर एखाद्याचं प्रपंच कुटुंब उद्ध्वस्त करत असाल तर यासाठी खेदाची गोष्ट नाही. आणि हे हल्ला करायचं किंवा दुकानाचं मोडतोड करून नुकसान करायचं म्हणजे ह्याचं काय कारण असेल नक्की? अजून तर कारण कुठलं आहे हे समोर आलं नाही, पण ओबीसी समाजाला पाठिंबा दिला असं त्याचा एक मार्मिकपणानं एक थोडंसं पुढे यायला लागलंय. अजून क्लिअर आपण त्या गोष्टीवरती चर्चा करू शकत नाही, पण ओबीसीच्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा दिला म्हणजे ओबीसी समाजाला मतदान करणार असा पाठिंबा दिला. त्याचा अनुषंगानं हा रांगोळी केला गेलेला आहे, अशी पूर्व प्राथमिक चौकशी पुढे आलेली आहे. बरोबर. मग त्याच्यामध्ये ओबीसीला पाठिंबा दिला हा तर त्यांचा हक्क आहे किंवा मतदान करणं कोणाला करणं त्यांचा तो प्रत्येकी संविधानाने दिलेला जो हक्क आहे त्या हक्कामध्ये ज्या समाजाला दुखवला असेल तर हा कुठला समाज आहे? हा दुसरा विरोधी समाज कुठला आहे की ज्यांनी फोडले असं वाटतंय? मी म्हणून तर आता म्हटलं ना, ह्याची सखोल चौकशी व्हावी. रात्रीच्या अंधारात झालेला हल्ला आहे हा, आपण एखाद्यावरती असा आक्षेप डायरेक्ट घेऊ शकत नाही. म्हणून तर ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि ह्यात कोण दोषी आहेत ते समोर आणावं. हे समाजकंटकांनी कुठल्या समाजकंटकांनी काम केले ते समोर यावं. ह्याच्या अगोदर सुद्धा बीडमध्ये एका नाभिक समाजावर बहिष्कार घालण्याचं मराठा समाजाने ठरवलं होतं. तर त्याच्यावर सुद्धा बराच उहापोह झाला किंवा विधानसभेमध्ये सुद्धा प्रश्न मांडला गेला. मोठ्या सभेमध्ये, नगरच्या सभेमध्ये, बीडच्या सभेमध्ये हे विषय मांडण्यात आले. तर त्याचाच हा बीडमध्ये अजून तो प्रकार मिटलेला नाही असं दिसतंय का तुम्हाला? नाही, तसं काय नाही. आपण एखाद्या समाजाचं नाव समोर घेऊन मराठा समाजानं त्या गोष्टी केल्या असलेल्या त्या का आपण काय अजून बघितल्या नाही का, त्या पाहिल्या नाही. अनुषंगाने एखाद्या ठिकाणावरती बाबा काय बीडमध्ये प्रकार घडलेला, मराठा समाजाने काय तो बहिष्कार टाकलेला, काय झालेली प्रसाद उमटली होती, त्या ठिकाणची तिथे परिस्थिती होती. त्याचा अजून आपल्याला अभ्यास नाही का आपण ती परिस्थिती हाताळलेली नाही किंवा बघितलेली नाही. पण हा कालचा जो प्रकार घडला होता की बाबा एक
पाठिंबा जाहीर केला किंवा त्या पाठीमागं तो समाज उभा राहिला अशी काहीतरी पूर्वकल्पना मिळाली आणि त्या अनुषंगानं कोणनंतर हा हल्ला झाला. ही प्राथमिक चौकशी थोडंसं आव्हान पुढं आलेला, पण अजून कुठल्याही गोष्टी माहीत नाही. रात्रीच्या 1-2 वाजेपर्यंत तिथं समाज बांधव संपूर्ण हजर होते. तिथं सगळ्या संघटनांनी जाऊन तिथं गुन्हा दाखल करायला लावला पोलीस स्टेशनला. त्याची सखोल चौकशी चालू आहे. त्या निष्पन्न व्हावं सरकारने या गोष्टी समोर आणाव्या. कायद्याची व्यवस्था आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाने दिलेल्या अधिकारात आपण आपली मतं मांडली पाहिजेत. आपण जर आपली मतं मांडताना जर ह्या पद्धतीने रिॲक्ट होत असतील तर मग हुकुमशाही झाली. बरोबर आहे. आणि पूर्वी इथं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्येच एक तुळशी गाव आहे टेंभुर्णीजवळ, तर तिथं आपले हरिकाशीत म्हणून आहेत. तर हरिकाशीतच्या सुद्धा याच्यावर हल्ला झाला होता. तो मराठा समाजाने मोरे म्हणून जे आहेत डॉक्टर मोरे त्यांचं पॅनल होतं, त्यांनी हल्ला केलेला होता. तर असं नागरी समाजाचं का टार्गेट केलं जातं, याचं काय कारण असू शकतं, काय आहे सर? कारण असायला सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादा अल्पसंख्याक समाज जर पुढे चालला किंवा तुम्ही एखाद्या स्पर्धेत जरी एखाद्या ठिकाणी कुणीकडे असाल आणि एखादा लहान जर पुढे जायला लागला त्या अनुषंगाने त्यांना बरोबरी घेऊन चाललं पाहिजे. शाहू फुलेंचा इतिहास आहे तो. हो. शाहू महाराजांनी सर्व समाजांना समोर आत्ताच्या काळातला तो इतिहास आहे. सर्वांना बरोबरची घेऊन सगळं कामकाज केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून टाकलेला हा समाज आहे संपूर्ण. आणि आज तुम्ही कुठल्या दोषानं समाजाकडे बघायला लागलाय, कुठल्या नजरेनं पाहायला लागलाय, जरा थोडंसं तुम्ही पण त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे ना. आज महाराजांचं नाव घेऊन आपण सगळ्या गोष्टी करतोय, महाराजांच्या बरोबरच्या आपण सगळ्या गोष्टींना राहिलेलो आहे, एक संघानं राहिलेलो. आणि अशी आपल्या आता मी एक सांगोल तालुक्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं किंवा सांगोलीची परिस्थिती, आपल्या ह्यात अशी कधीही कुठली परिस्थिती नाही की कधी कुठल्या गोष्टीला कधी टार्गेट केलं गेलं म्हणायला, एखाद्या गोष्टीला टार्गेट करून कधी कुठला समाज आलाय संपूर्ण म्हणायला, तेवढं गुन्हा गोविंदानं सगळे राहते. तर आता जे पेव फुटायला लागले किंवा जी मानसिकता लोकांच्या डोक्यात तयार होलेली आहे ती इथं पोचायला पण वेळ लागणार नाही नंतर. म्हणजे हा ओबीसीवर सर्रास अन्याय करायचा प्रकार महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि त्याचं कुठं तर आता प्रतिबिंब उठायला लागलेलं आहे. आणि ते होऊ नये, ज्यादा लोन पसरू नये म्हणून आपण जे निवेदन दिलं आहे ते निवेदन तर तुम्ही या सांगोल तालुक्यातनं बीड आणि सांगोला जवळजवळ हा माझ्या मते 250 किलोमीटरचं अंतर आहे. 250 किलोमीटरच्या अंतरावर सुद्धा आपण निवेदन दिलं आहे. म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडं लोन पोचलेलं आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना या सक्रिय झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रातला सर्व नागरिक समाज या दृष्टिकोनातून सक्रिय झालेला आहे. मी आता पाहतोय जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आपले कल्याणराव दळे असतील जालन्याचे, त्यांनीसुद्धा माझे फोनवर बोलणं झालेलं आहे. तर त्यांनीसुद्धा म्हणलं की ह्या जो न्हावी समाजावर किंवा 12 बलुतेदारावर जो अन्याय होतो आहे तर तो अन्याय थांबण्यासाठी सरकारनं काय करावं असं आपल्याला वाटतं? सरकारनं ठोस पावलं उचलली पाहिजे. सरकारनं ठामपणे पाठीमागं उभा राहिलं पाहिजे. भीतीचं वातावरण निर्माण झालं नाही पाहिजे. जे कोण असं समाज म्हणतो की एखाद्या अनुषंगानं दहशत माजवण्याचा प्रयत्न करतोय त्यांना वेळच्या खेचलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. त्याची दहशत कमी होईल, समाजाच्या मनातली भीती कमी होईल. नाहीतर हे असंच म्हणजे दलित समाजाला जसं ॲट्रॉसिटी कायदा आहे, कायद्यानं संरक्षण आहे, तसं 12 बलुतेदाराला कायद्याचं संरक्षण असावं असं आपल्याला वाटतं का? 100% वाटतं ना. म्हणजे ॲट्रॉसिटीचा कायदा हा विस्तार करून त्याचा बलुतेदाराला 12 बलुतेदाराला कायद्याचं विस्तार बलुतेदाराला त्यात घेऊन यावं त्यांना. सरकारनं ती पावलं उचलावी. अल्पसंख्याक समाज आहे, गावात 1-2 घरे असतात आणि प्रामाणिकपणे सेवा देणारा समाज आहे. हा कधीच कुठल्याला तोंडवर करून कधी कोणाला बोललेला समाज नव्हे. म्हणजे ॲट्रॉसिटीच्या कायद्यानुसार तुम्हाला संरक्षण मिळावं असं नक्की वाटतं? 100% अपेक्षा आहे सरकारकडून आम्हाला. म्हणजे अशी परिस्थिती सगळ्या गावामध्ये निर्माण व्हायला लागलेली आहे. म्हटलं ना तुम्हाला मगाशी 350 किलोमीटर अंतरावरती घडले निवेदन येतं दिलंय. म्हातारी मेलेल्याचं दुःख नाही, काळ सोपावतो. उद्या त्याला तिथं हा प्रकार तिथं घडला जो प्रकार तुम्हाला दुसरीकडे घडायला वेळ लागणार नाही. लोकांची मानसिकता बदलत चालली आहे ह्या वातावरणामुळे. वातावरण जे बदलत चाललंय, जे दोष पेटवला जायला लागलाय समाजाविषयी, नेते मंडळी सुद्धा ह्यात इन्व्हॉल्व आहेत. ते पण दोष पेटवायला लागले समाजामध्ये. समाज हा सगळा समाज एकमेकांची गुणागोविंदाने राहत होता. काही कारणास्तव कोणाच्या आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी आणि आपली पोळी वाजवण्यासाठी जर ह्या समाजात जर अशा पद्धतीने दोष मागवत असतील आणि अल्पसंख्याक समाजाला जर जगणं मुश्किल करत असतील तर ह्यासाठी खेदाची गोष्ट नाही. आपल्या संघटनेचं नाव काय म्हणणार? आदर्श नाभिक सेवा मंडळ सांगोला. आणि या आदर्श नाभिक समाज सेवा मंडळ सांगोला हे
जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर कोणाला संलग्न आहे? जिल्हा पातळीवरती राज्य पातळीवर आपलं महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ कल्याण दळे साहेबांचं जे आहे त्याचं तालुका अध्यक्षपद पण माझ्याकडेच आहे. महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचं त्यांचं पण कामकाज मी बघतो. सकल नाभिक समाज व इतर सगळं संघटना, त्या संघटना नाभिक समाज आहेत, त्या सगळ्या संघटना एका ठिकाणी येऊन अशा कामाला एकत्र येऊन वाटचाल करतो. आदर्श नाभिक समाज मंडळ जे आपलं आहे ते कोणतं काम करत आहे समाजासाठी? सध्या सामाजिक उपक्रमाचे संपूर्णच कामं असतात. आता प्रसंग कुठल्या गोष्टीने घडत नाहीत, कुठल्या समाज बांधवावरती कुठल्या गोष्टीने अन्याय झाला काय. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की सांगोल तालुका गुन्हा तालुका आहे, असे प्रसंग इथं पण सांगोलमध्ये घडले. पण त्या समाजाच्या लोकांनी त्या समाजाच्या लोकांना पण नंतर जागेवरती थांबवून ठेवलं. एखादा कोणतं त्या दोषापोटी करायला जातो काय तर पण तिथलीच लोक, आज सरांसारखे सुद्धा लोक आहेत, ती समोरून उभा राहून सांगते तिथं हा प्रकार चुकीचा आहे, घडून देऊ नका, करू नका. पण ही वेळ कोणानंतर पुढं म्हणजे आपण सर्वांना शांत राहायचं आवाहन केलेलं आहे. आता जे आपलं मंडळ आहे किंवा संघटना आहे, या संघटनेमार्फत सामाजिक उपक्रम काय राबवले जातात का? विद्यार्थ्यांसाठी किंवा समाजासाठी काय, समाज सुधारण्यासाठी कुठले उपक्रम आहेत का? वेळोवेळी उपक्रम सगळं राबवले गेलेले आहेत. संत सेना महाराज पुण्याची असायची त्या कार्यक्रमाला तुमच्या रक्तदान शिबिरापासून वया पुस्तकं वाटप, जे समाजाचे विद्यार्थी पहिले आले कुठल्या ह्याच्यात त्यांना नावलौकिक कमवले त्या विद्यार्थ्यांचा सत्कार घेणं, त्यांना बाकीच्या गोष्टी त्यांना प्रोत्साहन देणं, इथंपर्यंत सगळे काम केलेले आहे. दरवर्षी उपक्रम राबवले जातात. प्रत्येक वर्षी हा उपक्रम असतोच. संत सेना महाराज पुण्यतिथी असते, शोभाकाशी जयंती असते, पुण्यतिथी असते, जेव्हा माळी दिवसा कार्यक्रम असतो, असे विविध कार्यक्रम केले जातात. समाज सुधारण्यासाठी काही वधूवर मेळावा, सामुदायिक विवाह किंवा विद्यार्थी प्रशिक्षण केंद्र किंवा व्यवसाय प्रशिक्षण केंद्र. आता आपला जो व्यवसाय आहे तो पूर्वी फक्त नाभिक समाज करत होता, परंतु आता नाभिक समाजाचा व्यवसाय हा पूर्वी पण ब्युटी पार्लर वगैरे करायला लागला आहे. याच्याबद्दल आपली काय सुधारणा वगैरे झाली आहे का? आपण याच्यावर काय नवीन संशोधन वगैरे केलं आहे का? नाही, त्याचं काय नाही. आता महत्वाची गोष्ट आहे की बाबा जे दुकानदार आहेत संपूर्ण स्वावलंबी आहेत. काही विद्यार्थी त्यातले शिकले जातात, जे शिकतो तो पुढे जातो, पण 80% समाज हा फक्त हा व्यवसायावरती अवलंबून आहे. तर शासनाकडे आमचं अजून निवेदन आहे की आम्ही त्याचा पाठपुरावा पण करणार आहे की बाबा जसे प्रत्येक समाजाला आर्थिक विकास महामंडळ दिलेले आहेत त्यातून त्यांना आर्थिक मदत होते, त्याच पद्धतीने आमच्या समाजालाही शासनाने त्यांना महामंडळ द्यावं, कुठल्या तर एखाद्या महामंडळाला संलग्न करून त्यातून आर्थिक मदत लोकांची व्हावी, शिक्षणासाठी मुलांना त्यातून मदत व्हावी त्यांच्या. कारण प्रत्येक गोष्टीची किमती वाढत चालली आहेत, सगळ्या महागाई वाढत चालली आहे. समाज आहे अशाच ठिकाणी काय मागत नाही म्हणून कोण काय देत नाही. संत सेना महाराज महामंडळाची स्थापना केली असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली, पण त्याचं अजून काय त्या म्हणजे घोषणेचं म्हणजे हे केलेलं नाही अजून. म्हणजे त्याला फंड वगैरे मिळाला का? मिळालेलं नाही अध्यक्ष काय मिळालं का? काही नाही. तर ते तेवढं शासनाला ते चालू करावं. संत सेना दुसरं एक केंद्र सरकारनं विश्वकर्मा म्हणून जे महामंडळ काढलेलं आहे त्याचा काय लाभ कोणाला मिळाला का? त्याची काय माहिती वगैरे आपल्याला आहे का? काहीच नाही. फक्त घोषणा केली आहे, माहिती नाही अजून विश्वकर्माची. हां, तर आता या भविष्यामध्ये सांगोल तालुक्यामध्ये जे आपल्या समाज आहेत या समाजासाठी समाज मंदिर वगैरे कुठं बांधलेलं आहे आपण? मिरज रोडला. किती जागा वगैरे आहे? 5 गुंठे जागा आहे. 6 गुंठे जागा आहे. 6 गुंठे जागेत समाज मंदिर आहे, वॉल कंपाऊंड वगैरे करून अतिशय छान समाज मंदिर आहे. त्या समाज मंदिराला निधी मिळावा, अभ्यासिकेसाठी मुलांना तालुक्यातून येणारे संपूर्ण विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तिथं हॉल असावी, जागा असावी, अनुषंगाने वरचं बांधकाम करायचंय. त्यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलाय. बापूंकडे पत्र दिलेत, आबांकडे पत्र दिलेत, खासदार साहेबांकडे पत्र दिलेत, प्रत्येकांना निधी मागितलाय. अजून कोणाचा निधी उपलब्ध झालेला नाही. आमदार निधी आपल्याला मिळाला नाही आतापर्यंत. त्यांना आता बापूंना तो प्रस्ताव घेतलाय. बापूंना प्रस्ताव घेऊन तो मार्गस्थी लावायचे त्यांच्या ह्याच्यात आहेत ते. एकदा दोनदा त्यांचे फोन पण आले होते. मागच्या कार्यक्रमाला बापू दीपक आपण यांना आम्ही कार्यक्रमाला इन्व्हाइट केलं, बोलवलं होतं. त्या कार्यक्रमात त्यांना तो निधी जाहीर केला की बाबा तुम्हाला लागतील ते 90 लाख लागू द्या, 80 लाख रुपये लागू द्या, ह्या समाज मंदिराचं पूर्ण रिन्युएशन करायसाठी एवढा खर्च तेवढा सगळा निधी मी त्यातून देतो.
त्याचं पण नंतर पुढे काय पावलं झालं मग आता त्यांचं पत्र वगैरे काय मिळालं का जिल्हा परिषदला काय? नाही, त्यांचं अजून कुठली म्हणजे टर्म संपत आली तरी मी मिळत नाही, म्हणजे कसं मिळणार, कधी मिळाला? त्याचा पाठपुरावा चालू आहे. याचा पाठपुरावा करणार आपलं शिष्टमंडळ वगैरे कधी पाठपुरावा आम्ही केला, आमचा पाठपुरावा चालू आहे. त्यांचं पण म्हणणं येतं की बाबा आम्ही प्रोसेसमध्ये आहे, तुम्हाला लगेच बोलवून त्या गोष्टीचा आचारसंहिता सांगल्यानुसार आम्हाला बोलवलं आहे. आता टर्म संपत आलेले आहे, तुम्ही ह्या आठवड्यात 15 दिवसात केलं तर होणार नाही, तर परत दुसरी आचारसंहिता लागायला काय फार वेळ लागणार नाही. आता आज तुम्ही हा बाईट घेतलाय की जर बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली तर निश्चितपणे ते बोलवून घेतील अशा अपेक्षा आहे. हां, नाही करतील, करण्याबद्दल काय नाही, पण तुम्ही त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. 100%. हां, बरं ते दुसरं इथं खासदार होते, तर खासदाराला काय तुम्ही निवेदन दिलंय, काय नाही, केलं? कधी खासदारांपर्यंत निवेदन दिलं नाही आम्ही. हां. कधी खासदारांना टाइम मागितलं नाही. बरं, पण ते खासदाराकडे सुद्धा मोठे फंड असतात. खासदार आमदाराला आपले सगळे जे मंडळ असतं की ज्या ज्या वेळेला त्यांचा दौरा असेल त्यावेळेला आपण भेटलं पाहिजे सगळ्यांनी, खासदार असेल, आमदार असेल. निवेदन दिले जातात, आम्ही निवेदन अगोदर देत होतो. मोहिते पाटील होते, त्या खासदार साहेब होते, शरद पवार साहेब होते, तेव्हापासून आम्ही निवेदन देतोय त्यांना. शेवटी नंतर कोणीकडे तर आम्ही सांगलो होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही त्यांना सांगावीच वाटते इथं की रामदास आठवले साहेब ज्यावेळेस खासदार होते त्यांच्या खासदार संघातून आम्हाला मिळालेलं समाज मंदिर आहे. वा वा, म्हणजे समाज मंदिर आहे. म्हणजे दलित माणूस जो आरक्षणात वर आलेला माणूस आहे तोच आरक्षण धारकाला मदत करतो, इतर करत नाही असा त्याचा अर्थ होतो. समाज मंदिर तिथं आहे ते आताच. बरोबर. महत्वाची गोष्ट ते समाज मंदिर बांधून झाल्यापासून नगरपालिकेकडे आम्ही पाठपुरावा करत होतो, निधीसाठी पाठपुरावा करत होतो, वॉल कंपाऊंड वगैरे त्याला करून घ्यायचं होतं. अतिशय जवळजवळ 20 वर्षापासून ते पेंडिंग गोष्टी होत्या. तर शेवटी आनंद माने नगराध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष राणीताई माने यांच्या स्वतःच्या फंडातून 10% त्यांच्या ह्याच्यातून फंडातून त्यांना ते काम पूर्णनंतर करून दिलं. पण ते प्रस्ताव नगरपालिकेत ठेवून सुद्धा नगरसेवकांकडून तो प्रस्ताव मंजूर केला जात नव्हता. म्हणजे प्रस्थापित आपल्याला त्रास देतात, आपली कामं देत नाही, त्रास देत नाहीत, पण त्या अनुषंगानं आपलं फंड माघारी जातो. फंड आपल्याला देण्याची इच्छा नाही, त्यांची काम करायची इच्छा नाही. ह्या गोष्टी माझ्या वेळोवेळी लक्षात आले. वेळोवेळी लक्षात आले. त्यासाठी आता आपण सर्वांनी ज्या ज्या वेळेला हे असे लोक येतील, मतदान मागायला येतील, त्यावेळेला आपल्या मागण्या पुढे आल्या पाहिजे. तर मग त्याचं पुढच्या वेळेला हे काम केल्याशिवाय आमच्यावर येऊ नका म्हणून स्पष्टपणे तुम्ही बोललं तर काम होणार नाही, असं होणार नाही, किंवा बसलं तर होणार नाही. म्हणजे आणि त्यांच्या पदरचं द्यायचं नाही, सरकारी निधी असतो. हा निधी सुरुवात झालेली आहे. आता सुरुवात झालेली आहे. हळूहळू ती जागरूकता होईल, लोकांना त्या गोष्टीचं महत्त्व कळत. लहान मुलगा तो रडल्याशिवाय आज उत्पादत नाही. आज आम्ही समाजानं कुठल्या जर गोष्टी मागितल्याशिवाय ते पण देणार नाहीत. आणि आम्ही पण आता पण मुग गळून बसलो होतो, त्यामुळे आम्हाला पण कुठल्या गोष्टी मिळत नव्हत्या, देत नव्हते. आज तुमच्यासारख्या माणसं असू द्या, चळवळीत काम करणारी माणसं असू द्या, ती समोर यायला लागली, त्याच्यामुळे धाडस वाढायला लागलं. कुठल्या तर गोष्टी आपण समोर मांडल्या पाहिजे त्या, तर त्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. ते आज कळालं, समजलं. नाभिक समाजाच्या अजून काय काय समस्या आहेत जरा सांगा बरं, काय मागण्या आहेत शासनाकडे, समस्या आणि मागण्या? नाभिक समाजाच्या समस्या काय आहेत? आर्थिक मदत व्हावी, नुकसान भरपाई मिळावी, असं काय कोणाचं नुकसान वगैरे झालं त्यांना आर्थिक महामंडळ स्थापन करावं, केलेलं आहे ते चालू करावं. काय झालं आता समाजासाठी शिक्षण व्यवस्थेसाठी आपले एसटी स्टँड आहेत. आता एसटी स्टँडच्या आवारात जे गाळे असतात, आरक्षित गाळे असतात, त्या ठिकाणावरती नागरिक समाजासाठी एखादा गाळा आरक्षित असावा. त्याला आपलं म्हणणं आहे की नगरपालिकेच्या हद्दीमध्ये सरकारी जागा असतील, निमसरकारी जागा असतील, त्याच्यामध्ये जे गाळे शॉपिंग सेंटर होतील त्याच्यामध्ये नाभिक समाजाला किंवा 12 बलुतेदाराला गाळे आरक्षित ठेवावेत, आरक्षण ठेवावे असं म्हणणं तुमचं? बरोबर, चांगली मागणी आहे तुमची आणि सुंदर मागणी आहे. अजून एखादी काय मागणी आहे तुमची? बरं, आजच्या दृष्टिकोनातून आपण हे शिवक्रांती TV न्यूजसाठी आपण जे आपण मुलाखत दिली, तर आपलं आदर्श नाभिक मंडळाचे अध्यक्ष सांगोल तालुक्याचे नाव आपलं किसन खंडागळे आणि शहराचे अध्यक्ष संतोष जगताप, आपल्या दोघांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो की तुम्ही इतकं धाडस केलं की एका बीडसारख्या, माजलगावसारख्या 300-350 किलोमीटरच्या लांबच्या माणसावर सुद्धा अन्याय झाला तरी तुम्ही इथं धावून गेला. ही एक फार मोठी क्रांती मला इथं वाटते आहे. म्हणजे नाभिक भागातील हे सुपीक विचार आपल्या डोक्यात आले, याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो. शिवक्रांती TV न्यूजसाठी मी शंकरराव लिंगे, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचा राष्ट्रीय अध्यक्ष,
आपल्यावर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी मला केव्हाही बोलवा, म्हणजे त्या ठिकाणी तुमची दखल घेण्यासाठी केव्हाही आपल्या पाठीशी उभा आहे. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय ओबीसी. धन्यवाद. जय धन्यवाद.